किती वाजता आहे? 10 वाजून 18 मिनिट. चंद्र उदय. आता वर जेवायचं नाही. हा हा. चंद्र उगवायचा आहे मग बघायचं आहे मग जेवायचं मग आरती करायची. तर मित्रांनो मस्त चहा पिऊ आणि गणपती बाप्पासाठी दुर्वा आणायचा. 10 वाजता चंद्र उदय म्हणल्यावर अवघडच आहे. तर मित्रांनो मी आणि रिया चाललोय गणपतीला दुर्वा आणायला. तर मित्रांनो पहिलं इकडे आहे ना असल्या काट्या होत्या का नाही आणि एवढा रस्ता पण नव्हता. दुर्वा आणायला तिकडून जायला लागेल तसंच इकडून याड आहे. तर मित्रांनो ह्या रियांचं वावर गव करून नांगरून वाळायला ठेवले. ओ कसली मोठी अंगठी घातली. इथून नीट चल काँग्रेस आहे. सावकाश डाळे. हा 1 2 3 झाल्या. तर मित्रांनो रिया आणि कस्तुरी दुकानात गेले होत्या आणि यांनी ना एवढीच सामानाचं 50 रुपये झाले आणि यांनी चॉकलेट आणलेत कबूल नाही केलं. आणि मी आता दुकानात जाणार होते ते मलाच येड्यात काढलं असतं. त्यांनी सांगितलंच नाही. चॉकलेट आणि चिंगम आणलं. चॉकलेट आणले त्यांनी. तर मित्रांनो मी पिशवी घेऊन गेलो होतो चाललो होतो. बरं झालं रियाने सांगितलं नाही तर त्यांनी मला येड्यात काढलं असतं. तर मित्रांनो मला आजच्याला अंगारकी चतुर्थी आहे ना आईने मस्त येडं तळल्यात. दिवसभर बटाट्यावरच होतो. तू खाल्लं? तर मित्रांनो आजच्याला पप्पाला पण सोमवार आहे ना पप्पाला 3 येडा ठेवल्यात. रियाने मला वाड्या आणल्यात पण मला आज उपास आहे गणपती बाप्पाचा. तू खा थोड्या वेळाने आरतीला ये. काय म्हणलं तुला आत्ता मोदक बनवू कमी. टाइम काय झाला आता? 9:45. 8 वाजून 33 मिनिटं होते का? बनवू लागलं तर बनवलं की लगेच काय आपल्याकडे खोबरं खिसलेलंच आहे. बनवू. तर मित्रांनो आकांक्षा आली नवीन मोबाईल बघायला. आकांक्षाला विश्वासच नाही नवीन मोबाईल घेतलाय. ओके जुनावाला आहे आणि नवीनवाला आहे. अन्नाचा मोबाईल आहे बा. प्रँक झाला प्रँक. प्रँक नाही म्हणून वाटलं होतं अगोदर तू नाही घेतला. लगी नाही जायचं अजून. आईने सगळ्यातलं तोडून 21 मोदकाला उंड बनवल्यात. तर मित्रांनो इथून 2 किलोमीटर गाव आहे ना तिथं कुणाचा तर बड्डे आहे. इथून फटाकडे दिसतात. आई मध्ये आली. आई बाजूला हो. सरळ सपसेल घरातून दिसतात. रिया पण फटाकडे बघते. भारी वाटते असं घरातून बघाय. जायचं आई आणि इकडं आई ह्याच्यात खोबरं टाकले का? हे पीठ असं गुळासारखं वाटतंय. तर मित्रांनो फायनली 10 वाजून 18 मिनिटं झाल्या. अजून आभाळात कुठं नाही चंद्र दिसना. तर मित्रांनो रिया ज्या शाळेत जाते का नाही ते शाळेत बिबट्या आला होता म्हणजे आलाय. आत्ता जे फटाकडे वाजवत होते का त्या गावात बिबट्या आलाय. त्याच्यासाठी फटाकडे वाजवले. आम्हाला वाटलं बड्डेची खरं तर ते बिबट्यासाठी फटाकडे वाजले. इथून 2 किलोमीटर पण नाही 1 किलोमीटरची इकडे व्हायला एवढं नाही. पण तो आहे ना डायरेक्ट गावात शिरलाय. रियाची शाळा आहे ना रियाची शाळाला लगेच गाव लागून लगेच. पण अजून की ना 20 मिनिटं वाट बघू त्याच्यानंतर आरती करू गणपतीची. तर मित्रांनो गणपती बाप्पा पुढं दुर्वा ठेवली. आता फायनली आरती घेऊ. रिया घंटी तर वाजव. तर मित्रांनो आई कापूर पेटवायला लय घाबरते. थोडा चटका पण घ्यावा लागतो. कर चालू आहे आरती. करू का नको मग? हा राहू दे.
सर्वांगी सुंदर वटुशेंदुराची कंठी झळपे माळ मुक्ता फळाची जरी तो मुकुट शोभतो वरा तुमचे रोपोरी चरणी गागर्या नैना दहा माता वटपाई सजना संकष्टी पावावी निराता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो गणपती बाप्पाची आरती झाली. सगळी आरती घरात फिरू, जेवढी वेळ निकेविटी असेल ना सगळी बाहेर जाईन. तर मित्रांनो मी आता आले हॉलमध्ये पण सगळीकडे फिरू. 10:40 झाले तरी ना अजून चंद्र उगावला नाही. अख्खा आभाळ अजून काळच आहे. तर मित्रांनो आता उपास तोडतो. आजच्याला जेवायला केले डाळ तडका, तांदळाची खीर, मोदक आणि चपाती आणि कुकरमध्ये भात आहे. तर मित्रांनो मस्त जेवण करून झाले. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.